जोडले जातील मयूर मोरे. हेलो हेलो हेलो. हॅलो. तो वळूयात आपण मॅचच्या दिशेने. तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी पदाकरता सुरू असलेला हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून स्वीकारलाय इथे सर्वप्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय
रासाचे व्हॉलंटियर्स यांना विनंती आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. 3 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र अजून एक धमाका, जबरदस्त प्रत्युत्तर, चौकार. ਨੀਵੀਆਂ ਤੋਂ ਕੁਝ ਚਿਰ ਪਾ ਕੇ ਰੱਖ ਲੈ ਪੱਲੜੇ ਚ ਮੁਖੜਾ ਛੁਪਾ ਕੇ ਰੱਖ ਲੈ. थँक यू. हरीश बॅट मधून 2 लागोपाठ चौकार. खूपच सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. पहिले 2 चेंडू, 2 डॉट बॉल्स, त्यानंतर 2 चौकार. पुढील चेंडू. यावेळेस मात्र चांगला कमबॅक आणि डॉट बॉल. यावेळेस मात्र खराब चेंडू. धावसंख्या एकरी सर्कल पुढे. 9 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त बिनगडी बाद 9. अनंतम रिजन्सी गृहसंकुलाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप तुम्ही मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं. एक डिसिप्लिन पोलीस ऑफिसराचं जे मनोगत असतं ते आज आम्हाला समोरासमोर ऐकायला मिळालं. आम्हाला देखील खूप छान वाटतं. आम्ही देखील सर्व शासनाच्या नियमांचं पालन करूनच ह्या टुर्नामेंट भरवतो. आवाजाचं देखील तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच पालन केलं आहे आणि करत राहू. धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात, रासातर्फे आपल्या छोट्या खाणी एक सत्कार करण्यात येईल, त्याचा आपण स्वीकार करावा. तर गेम ऑन सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं आणि घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने. गेम ऑन. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 बिनगडी बाद. पहिलाच बॉल स्टिअर केला. यावेळेस समोरच्या दिशेने एकच धाव. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. हरीश आणि विनीतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. वेगवान चेंडू, कीपर बीट. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या 10. यावेळेस रिव्हर्स आणि धमाका, सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या 14, चेंडू शिल्लक 3. पुढील चेंडू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस
थोडीशी खराब लाईन, वाईटचा इशारा देतोय. धावसंख्या 15. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, अजून एक डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय बघूयात. चेंडू फील्ड झालाय आणि षटक दुसरं संपेल 2 षटकानंतर. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. डीजे प्लेअर ऑफ द मॅच काही कारणास्तव देण्यात आला नव्हता. आम्ही आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवू. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. सुचिता प्लेयर ऑफ द मॅच. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. पुढील चेंडू. तर 21 धाव धावफलकावरती. चेंडू शिल्लक अजूनही 3. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक आणि फक्त एकच धाव. सन्माननीय नंदूजी परब 144 कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख भाजपा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं या क्रिकेटच्या प्रतिम पर्वामध्ये स्वागत आणि त्यांचं स्वागत करणारा हा धमाका पाहायला मिळतोय. चौकार. आणि आता मात्र दबाव वाढतोय गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. अनंतम कोब्राज, जबरदस्त बॅटिंग. पुढील चेंडू. यावेळेस मात्र समोर खेळायचा होता, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉलच्या माध्यमातून षटक क्रमांक 3ऱ्याची सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26. तर अजूनही 11 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. परेश
पहिलाच बॉल आणि पहिलाच धमाका, ब्लास्ट, चौकार. संग संग झुमलो झुमलो आया है राजा. कल्याण जिल्हा अध्यक्ष दत्ता माळी साहेब इथे उपस्थित आहेत. दत्ता माळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं देखील स्वागत याच धमाकेदार चौकाराच्या स्वरूपात. धावसंख्या 30. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र स्वीप केला होता. 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या संघासाठी. मात्र फेकी थोडीशी उशिराने आली आहे आणि त्या दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केली. अशा 2 धावा आणि धावसंख्या 32. आलेल्या दोन्ही मान्यवरांचा एक रासातर्फे एक मानस सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्वीप केलाय आणि यावेळेस मात्र जजमेंट अतिशय योग्य आहे, पण फेकी चुकीच्या दिशेने आणि त्याचं प्रत्युत्तर खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अतिरिक्त धावा जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण स्कोरचा विचार केला तर 35 धावा धावा फलकावरती. चेंडू शिल्लक अजूनही 3. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. फेकी आली आणि आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धोक्याची घंटा. फलंदाज बाद. असेल कारण एक खूप चांगल्या धाव्या तुम्ही उभारल्या होत्या, पण ही धाव घेण्याची गरज होती का, हा यक्ष प्रश्न जरूर विचारला जाईल. नवीन फलंदाज अमेय शिरोडकर. यावेळेस नोचा इशारा येतोय. 37 धावा धाव फलकावरती. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अजून एक धमाका. फलंदाज बाद. डीजे आमचे दोन्ही मान्यवर आपल्यातून रजा घेत आहेत. या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल आपले शब्दशः धन्यवाद. आपले असंच प्रेम आमच्या आयोजकांवरती राहावं ही आम्ही प्रार्थना करतो आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा मॅच दिशेने. अरुण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अरुण यादव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 8 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत तुमच्याकडे, त्यामुळे जास्त वेळ आपण खर्च करू नये ही नम्र विनंती. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र स्वीप केलाय आणि हा येतोय ब्लास्ट. धमाकेदार चौकार. समाप्तीनंतर 2 गडी बाद. चांगली टोटल म्हणता येऊ शकते, मात्र अजूनही शेवटचं षटक शिल्लक. या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं देखील गरजेचं असेल. तर गोलंदाज मयूर बघूया काय करेल आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार.
पुढील चेंडू यावेळेस स्वतः समोरच्या दिशेने आणि आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. जानू वानू जो कहता है बीवी यावेळेस स्वतः समोरच्या दिशेने आणि हा धमाका चौकार. डगर सर पे ये आकाश में एक्कावन्न धावा फलकावरती 3 गडी बाद. मयूर यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक आणि आता मात्र धमाका सीमा रेषा पार चौकार. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमच्या कौतुक असेल डीजे मास्टरचं सुद्धा. खूप चांगली त्यांनी देखील साथ दिलेली आहे या स्पर्धेमध्ये. 55-3 गडी बाद. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद. बॅक टू द डगआउट आणि इनिंग समाप्त झालेली आहे. आतापर्यंत झाल्यात 55, 3 गडी बाद. करायच्या 56 येणाऱ्या 30 चेंडूंच्या माध्यमातून. डीजे पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. पुष्पा 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 पुष्पा
करतोय. पुनश्च एकदा 20च मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर यानंतर मेन्सचा सामना होईल याची नोंद घ्यायची. थोडासा शेड्यूल मध्ये चेंज. पहिला बॉल खराब चेंडूनी सुरुवात. वाईटचा इशारा आणि धावसंख्या 1. आणि यावेळेस मात्र स्वीप केलाय. धमाका पहिला चौकार. थँक्यू. चला मॅच चालू ठेवायचे. पुढील चेंडू सुरेख चेंडू आणि तितका चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने आतापर्यंत. पुढील चेंडू यावेळेस वेगवान चेंडू. तितका चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाही. या एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पुढील चेंडू 16 मिनिटं अजून शिल्लक आहेत. गती परिवर्तन केलंय. समोर खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. गती परिवर्तन आहे. यावेळेस गॅप आहे खूप मोठा. क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक पहिलं संपण्यापूर्वी रिव्ह्यूची मागणी केली आहे. बघूयात काय निर्णय असेल. मेन्सच्या दोन्ही फायनल्सच्या संघाला विनंती असेल आपण रेडी राहायचंय, कारण यानंतर तुमची मॅच खेळवली जाईल असा निर्णय कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तर बघूयात आमचे तिसरे पंच निश्चित याचा निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय आपण स्क्रीनवरती पाहूयात.
तर चला मॅच चालू करा, विनंती असेल. दुसरं षटक प्रशांत. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू. एकच धाव देऊन गेलाय. यानंतर मेन्सचा सामना होईल याची नोंद घ्यायची. त्यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दोन्ही कॅप्टन्सने आपली पूर्ण टीम घेऊन उपस्थित राहायचंय. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी आणि दांडी गुल करत फलंदाज बाद. यावेळेस समोर खेळतायत आणि खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. डॉट बॉल. खूप चांगली ओव्हर आतापर्यंत. एकच धाव खर्च केली आहे. चेंडू टाकले 3, त्याच्यामध्ये 1 विकेट, 1 डॉट आणि 1 सिंगल. यावेळेस मात्र खराब चेंडू. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे सरकेल. धावा लागतात त्या 12. 1 गडी बाद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. 1 धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 13. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग आणि डॉट बॉलची सांगता. आता मात्र दबाव फलंदाजी करताना संघावरती वाढतोय. समीकरणामध्ये होणारा बदल करायच्या 43. चेंडू शिल्लक आहेत 19. 19 बॉल्स अँड रिक्वायर्ड 43 रन्स. महत्वपूर्ण चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. षटक संपेल. 2 षटकानंतर फक्त 14. 1 गडी बाद. दबाव आता मात्र वाढेल कारण येणारे चेंडू आहेत 17 आणि करायचे आहेत 41. अशक्य अजून नाहीये पण मोठी पार्टनरशिप आता मात्र इथून रचणं गरजेचं असेल. पुढील चेंडू. वेगवान चेंडू समोर एक्झिक्यूट करतात. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धाव. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. 2 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 2. आणि आता मात्र दबावाचं उत्तर द्यावं लागेल कारण येणारे चेंडू आहेत 16 आणि करायचे आहेत 40. स्वीप करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय का. थोडीशी दिशा बाहेर आणि वाईटचा इशारा येतोय. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू आतल्या दिशेने वळाला पण पंच दंडित करतात याला आणि 17. 1 गडी बाद. मेन्स टीमला आमची विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचंय. दोन्ही संघ
पुढील चेंडू 17-1 गडी बाद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि खराब क्षेत्ररक्षण. त्याचं प्रत्युत्तर हा येतोय धमाकेदार चौकार. धन्यवाद डीजे. 21 आणि या क्षेत्ररक्षणाची गरज होती का हा प्रश्न जरूर असेल, कारण खूप चांगलं षटक चाललं होतं. पहिले 2 चेंडू 2 सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू हा चौकार. उर्वरित 2 चेंडू शिल्लक 35 करायचे आहेत 15 चेंडूंच्या मदतीने. आणि यावेळेस मात्र वेगवान ते तर्रार चेंडू डॉट बॉल. पुढील चेंडू यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू टोटावलाय आणि जातोय सीमारेषेबाहेर चौकार. काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. थँक्यू. 25 धावफलकावरती 1 गडी बाद. आणि आता मात्र दबाव थोडासा वाढेल. 13 चेंडू आणि करायच्या 31. हे 2 चेंडू खूप काय देऊन जातील फलंदाजी करणाऱ्या संघाला, पण हे 2 चेंडू नुकसान करतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. शेवटचा चेंडू 13 चेंडू 31चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आप ट्रॅकर यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल असेल का? 2 खेळाडू आलेत. 1 कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा रिव्ह्यू मागितलाय पंचांनी आणि बघूयात काय निर्णय असेल. तर बघूयात निर्णय. तर षटक संपेल आणि समीकरणामध्ये होणारा बदल 29 करायचे आहेत अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंच्या मदतीने. 29 रिक्वायर्ड, कमिंग 12 डिलीवरीज. आने वाली 12 गेंदों पर 29 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए. तो गोलंदाज अरुण आणि तुमच्याकडे शिल्लक आहेत ती 9 मिनिटं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती 1 धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. समीकरण बदलतंय. या चेंडू मागे 11 चेंडू आणि करायचे आहेत 28. 11 चेंडू 28. रिव्हर्स आणि हा हुकचा प्रतिम नमुना चौकार.
संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. याच प्रकारे हा अप्रतिम धमाका हुकच्या माध्यमातून आणि हा चौकार. 10 चेंडू करायच्या 24. दहा चेंडू 24. पुन्हा एकदा अप्रतिम नमुना दाखवायचा होता, पण यावेळेस मात्र फलंदाज बाद. करायच्या आहेत 24. चला, यानंतर मेन्सची मॅच असेल. दोन्ही टीमला आमची पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की आपण आपला संघ घेऊन, कॅप्टन आपण आपला संघ घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. 32 धावा आतापर्यंत झाल्या आहेत, गडी बाद झालेत ते 2. समीकरण 9 चेंडू 24. 24 रिक्वायर्ड, कमिंग 9 डिलिव्हरीज. खराब चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचा इशारा. अशा चेंडूंची मात्र आता गरज नाहीये. समीकरणामध्ये होणारा बदल 9 चेंडू आणि करायच्या 23. यावेळेस मात्र सुंदर चेंडू आणि आता मात्र डॉट बॉल. 8 चेंडू आणि करायच्या आहेत 23 धावा. आठ चेंडू करायच्या 23. यावेळेस गती परिवर्तन केलंय आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. समीकरणामध्ये होणारा बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 49 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि करायच्या 21. 7 चेंडू 21 चं समीकरण. सात चेंडू 21 आणि यावेळेस मात्र फटका फसतोय, फलंदाज बाद. धन्यवाद. तर चला मॅच चालू करा. चला मेन्स टीमला विनंती करतो, शेवटचं षटक. चेंडू आहेत 6 आणि करायचे आहेत 21. तुमच्याकडे 5.5 मिनिटं शिल्लक आहेत. अरुण, पहिलाच बॉल आणि खूप सुंदर चेंडू, डॉट बॉल. समीकरण येणारे 5 चेंडू आणि करायचे आहेत 21 धावा. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. हे आक्रमण काही वेळापूर्वी होणं मोनी सर गरजेचं होतं, पण हेही नसे थोडके. अंतर फक्त कमी होईल ते अंतर, पण या स्पर्धेतनं जर बाहेर पडावं लागलं तर ते काही चेंडू यानंतर पुढील वर्षीच तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पण या स्टेजवरून माघारी जाणं हे कोणालाही परवडणार नाहीये. येणारे 2 चेंडू करायचे 13 आणि यावेळेस मात्र फटका फसतोय, फलंदाज बाद. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सामना खिशात घातलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. येणारा एकमेव चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आणि सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि विजयी संघाचं अभिनंदन. मेगा फायनलच्या लढतीमधला एक धडाकेबाज संघ आपल्याला मिळतोय, त्यांचं अभिनंदन. डीजे 3rd प्लेसचा संघ मिळालेला आहे, त्यांचं अभिनंदन. ड्रोनचा एक सुंदर व्ह्यू आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो. थँक्यू सो मच डीजे. आपण रेझल्टचा हा ड्रोन सुंदर व्ह्यू पाहतोय आणि त्याचा बाजूला बसलेलं हे सुंदर मैदान पाहायला मिळत आहे. टीव्ही स्क्रीनवरती एकदा लक्ष असू द्या. ओ सुपर व्ह्यू पाहायला मिळतोय आणि त्याच्या बाजूला प्रकाश ज्योतामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आपली. ओ खूप जास्त रंग भरलेत आमच्या ड्रोन व्ह्यूने. खूप चांगलं वर्क एसके एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चला लगेच जाऊयात मेन्सच्या मेगा फायनल मॅच कडे. आपण सगळे रेडी आहात का? यस. ज्या गोष्टीचा केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि मेगा फायनलची मॅच आता तुमच्या डोळ्यासमोर. 2 संघ आहेत. एका बाजूने जर बघितलं गेलं तर मायटी बायसन्स आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं अनंतम ग्रिझलीज. चला दोन्ही संघांचे कर्णधार